Win. Win. 5 विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करावा. सलामीची भूमिका स्वीकारताना एमएस बॉल बस्टर संघाचे करण व अभि दोन्ही विस्फोटक फलंदाज. Hello. ऑन स्ट्राईक असतील अभि. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत आकाश. सामना करतील अभि. गोलंदाजीमध्ये आकाश. सामना करतील विस्फोटक फलंदाज. आणि या ठिकाणी झेल चुकतोय. चुकले या ठिकाणी यष्टीरक्षक सचिन सिंग. जीवनदान मिळतंय अभि यांना. नशीब घेऊन आले ताबी फलंदाजीसाठी. आता ऑन स्ट्राईक असतील करण. संधी होती पहिल्या चेंडूवरती झेल बाद करण्याची, परंतु चुकले त्या ठिकाणी. सुंदर अशी गोलंदाजी, तितक्याच चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण विनोद यांच्याकडनं. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आकाश यांच्याकडनं. चेंडू जातोय निर्धाव. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी. परत एकदा चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर.
हलक्या हाताने खेळून काढला होता अभियानने. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऋषी यांचं. एक धाव. धाव संख्या पुरेसर चालते 3 धावा. परत एकदा सुंदर असा फटका म्हणावा लागेल, कारण यांचा चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 7 धावा. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत शेख मोईन. सामना करतील अभि. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मोईन यांची. चेंडू जातो निर्धाव. मिश्रण केलं होतं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये मोईन यांनी. समजू शकले नाही. परत एकदा चेंडू निर्धाव. काय सुंदर चेंडू होता या ठिकाणी. बॅटचा कडा लागून यष्टीरक्षकाकडे. केवळ आणि केवळ 1 धाव. ऑन स्ट्राईक असतील अभि. स्लॉट मध्ये चेंडू होता अभि चव्हाण यांच्या. सुंदर असा फटका. 1 टप्पा. चौकार. सीमारेषे पार. आता आक्रमक पवित्रा धारण केलाय अभि यांनी. ओढ असेल प्रेक्षकांना एक आकर्षक फटकेबाजींची त्यांच्याकडनं.
परत एकदा काय सुंदर फटका पाहायला मिळालाय अभियानच्या फळीमधनं. उत्तुंग असा षटकार. आक्रमक पवित्रा धारण केला या ठिकाणी अभियानने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 19 धावा, 0 बाद. सुंदर अशी फलंदाजी करतायत अभि चव्हाण. बुलढाण्याचा हा खेळाडू प्रतिनिधित्व करतोय MS बॉलबास्टर संघाचं. संघनायक आहेत या ठिकाणी मलयजी बोरकर व शुभम काळवागे. आणि या ठिकाणी नरसिंहा 11 संघाचे संघनायक शेट्टे सर प्रोत्साहन वाढवताना आपल्या संघाचं या ठिकाणी उपस्थित राहून. ऑन स्ट्राईक असतील करण. सामना करतील विनोद यांचा. उलटो चेंडू होता हा. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागल. 3 धावा काढण्यामध्ये 3 धावा काढण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलंय करण यांनी. धाव संख्या पुढे सरसावते 22 धावा, 0 बाद. ऑन स्ट्राईक असतील करण. सामना करतील विनोद यांचा. सुंदर असा फटकार या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू होता हा. चोख प्रत्युत्तर या ठिकाणी करण यांचं. षटकार सीमारेषे पार. धाव संख्या पुढे सरसावते 29 धावा, 0 बाद. सुंदर अशा गोलंदाजीचं मिश्रण या ठिकाणी. चेंडू गेलाय निर्धाव. परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. केवळ आणि केवळ 1 धाव. तीन षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या पोहोचली आहे 34 धावा, 0 बाद. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय विकास घेवंदे. सामना करतील करण. चांगला चेंडू पाहायला मिळाला या ठिकाणी. मिश्रण होतं त्यामध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित ऋषी. खराब चेंडू होता. चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी अभियानचं आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते अभि चव्हाण या खेळाडूकडनं. युवा खेळाडू प्रतिनिधित्व करतोय MS बॉलबस्टर संघाचं. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असा फटका या ठिकाणी सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या पुढे सरसावते 45 धावा, 0 बाद. ऑन स्ट्राईक असतील अभि. सामना करतील विकी यांचा. ऑन स्ट्राईक असतील करण. सामना करतील विकी यांचा. शॉर्ट पिच चेंडू होता. सुंदर असं प्रत्युत्तर त्याला. सीमारेषे पार. चौकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 50 धावा, 0 बाद. या ठिकाणी संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय MS बॉलबस्टर.
गोलंदाजीचा भार घेऊन आले होते जय. पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अभियानचा. केवळ आणि केवळ एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सतीश खोडके यांचं. फुलटो चेंडू होता. चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी करण यांचं. षटकार सीमारेषे पार. आक्रमक पवित्रा धारण केला या ठिकाणी करण यांनी. सुंदर अशी खेळी पाहायला मिळते BPL 2022 या स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. चौकार सीमारेषे पार. सुंदर अशी आक्रमक खेळी करताना करण बेंडवाल. गोलंदाज असतील जय. सामना करतील परत करण. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे या ठिकाणी करण यांची. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी विनोद यांनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावेसह धाव संख्या पुढे सरसावते. 63 धावा 0 बाद. काय सुंदर लय प्राप्त केली करण यांनी. उत्तुंग असा षटकार सीमारेषे पार. बुलढाण्याचा हा खेळाडू मैदान गाजवतोय BPL 2022 या स्पर्धेचं. सुंदर फटकेबाजी नेत्रदीपक. हलक्या हाताने खेळून काढला होता त्या ठिकाणी. केवळ आणि केवळ एक धाव. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 70 धावा 0 बाद. आणि या ठिकाणी ड्रिंक्स अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी ड्रिंक्स घेऊन जातील आणि मायाबाई पंचांना जलधारा पुरवतील. मायाबाई.
गोलंदाजीचा भार घेऊन आलेत ऋषिकेश पवार संघ कर्णधार. सामना करतील करण बेंडवाल. विस्फोटक फलंदाज वर्सेस विस्फोटक गोलंदाज. दोन्ही बलाढ्य खेळाडू, दोन्ही संघ बलाढ्य. मैदान गाजवत आहे BPL 2022 या स्पर्धेचं. सुंदर असा चेंडू या ठिकाणी ऋषी यांचा. सन्मान दिलाय त्या ठिकाणी करण यांनी. क्षेत्ररक्षक असतील रवी. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी खेळून काढले. त्याच प्रकारचं त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धाव फलक पुढे सरसावतोय. 75 धावा 0 बाद. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ऋषिकेश यांच्याकडनं. मिश्रण करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. ऑन स्ट्राईक असतील करण. सामना करतील ऋषी यांचा. सुंदर असा चेंडू होता. मिश्रण केलं होतं त्या चेंडू मध्ये ऋषी यांनी. कुठलीच संधी मिळाली नाही करण यांना. चेंडू जातोय निर्धाव. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटच्या वरचा कडा घेतला आणि त्या ठिकाणी बराच वेळ हवत होता. झेल सुटला त्या ठिकाणी. जीवन दान मिळतं या ठिकाणी. अशा प्रकारचे झेल सुटायला नकोय. कॅचेस विन द मॅचेस. खूप फरक पडतोय. आता ऑन स्ट्राईक असतील अभि. सामना करतील ऋषी यांचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये ऋषी यांचं. चेंडू जातोय निर्धाव.
6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 79 धावा, 0 बाद. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत आकाश. बुलढाणा जिल्ह्यामधील वरवणचा हा खेळाडू, उत्कृष्ट असा गोलंदाज. ऑन स्ट्राईक असतील करण, सामना करतील आकाश यांचा. काय आकर्षक फटका मारलाय थेट मैदानाबाहेर. सुंदर फलंदाजी या ठिकाणी करण यांची. युवा खेळाडू मैदान गाजवतोय BPL 2022 या स्पर्धेचं. सुंदर असा षटकार करण यांच्या फळीमधनं. धावफलक पुढे सरसावते 85 धावा, 0 बाद. आणि या ठिकाणी करण बेंडवाल यांचं अर्धशतक पूर्ण. अभिनंदन करण यांचं खूप खूप. 20 चेंडू 50 धावा. काय सुंदर फटकेबाजी या ठिकाणी करण यांची. खूप खूप अभिनंदन त्यांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. सन्मान दिला त्या ठिकाणी. 1 धाव. आणि या ठिकाणी माझे बेस्ट सिंगर काय आकर्षक फटका मारला या ठिकाणी अभियांनी. सुंदर फ्लॅट 6. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी अभियांच्या फळीमधनं. मनोरंजन होतं प्रेक्षकांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. सुंदर अशी फलंदाजी करताना दोन्ही सलामीवीर. धाव संख्या पुढे सरसावते 92 धावा, 0 बाद. सन्मान दिला या ठिकाणी अभियांनी. 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावते 93 धावा. वैयक्तिक अभि खेळतायत 19 चेंडूचा सामना करत 42 धावांवरती. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार, उत्तुंग असा षटकार. धाव फलक पुढे सरसावते 99 धावा, 99 लॉस ऑफ नन. काय भागीदारी होते या ठिकाणी दोन्ही फलंदाजाची. सुंदर अशी खेळी, आक्रमक खेळी दोघांकडनं. खूप खूप अभिनंदन अभि आणि करण यांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी सुंदर खेळी करून माघारी परतताना करण जेलबाद झालेत.
झेल घेतात यष्टीरक्षक सचिन चिम. आणि या ठिकाणी 99 धावांवरती लागलेला हा पहिला झटका एम.एस. बॉलबास्टर संघाला. सुंदर अशी फलंदाजी करत परतताना या ठिकाणी 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 99 धावा. सुंदर अशी फलंदाजी करण यांची. खूप खूप अभिनंदन करण यांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी फलंदाजीचा भार स्वीकारलाय सुशील वानखेडे. वैयक्तिक एक सुंदर अशी अकॅडमी चालवत आहेत. नवीन नवीन युवा खेळाडू घडवण्याचं काम करतायत सुशील. बुलढाणेकरांसाठी एक वैभव. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मिश्रण करतायत. या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. मिश्रण केलं होतं चेंडू मध्ये जय यांनी. कुठल्याच प्रकारची मोठी संधी दिली नाही या ठिकाणी. आणि या ठिकाणी 100 धावा पूर्ण झाल्या आहेत एम.एस. बॉलबास्टर या संघाच्या. एक गडी बाद. आकर्षक फटका मारला होता या ठिकाणी सुशील यांनी. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव. स्लॉट मध्ये चेंडू होता. क्षमता अपुरी पडली या ठिकाणी फळीची. आणि या ठिकाणी झेल बाद होत आहेत अभि चव्हाण. सुंदर असा झेल या ठिकाणी रवी काळे यांच्याकडनं. माघारी परतावं लागतंय अभि यांना. वैयक्तिक खेळी केली 42 धावांची खेळी करून या ठिकाणी माघारी परततायत अभि. 20 चेंडू 42 धावा. सुंदर अशी खेळी या ठिकाणी. 101 धावा 2 गडी बाद. आता मात्र फलंदाजीचा भार स्वीकारलाय अक्षय यांनी.
दोन्ही आता विस्फोटक फलंदाज सामना करतील नरसिम्हा 11 यांच्या गोलंदाजीचा. सुशील असतील ऑन स्ट्राईक, सामना करतील जय यांचा. मिश्रण होतं चेंडू मध्ये, चेंडू बराच वेळ हवेमध्ये परंतु सेफ झोन मध्ये आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यश सुशील यांना. धाव फलक पुढे सरसावेल. 103 धावा, 2 गडी बाद. सुंदर असं मिश्रण केलंय त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. शरीराचा वेध घेऊन या ठिकाणी 1 धाव पूर्ण. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 104 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत विनोद. सामना करतील सुशील. या ठिकाणी चेंडू जातोय एका धावे करता. फुलटोस स्वरूपाचा चेंडू होता. चोख प्रत्युत्तर अक्षय यांचं. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. फ्लॅट 6 फ्रॉम अक्षय जाधव. धाव संख्या पुढे सरसावते 111 धावा, 2 गडी बाद. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 112 धावा, 2 गडी बाद. आता ऑन स्ट्राईक असतील सुशील. सामना करतील विनोद यांचा. आकर्षक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध सुंदर असा चेंडू समजू शकले नाही त्या ठिकाणी सुशील. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक सतीश गव्हाणे केवळ आणि केवळ
एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी विनोद यांच्याकडनं. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 116 धावा, 2 गडी बाद. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये मला जोडले गेले माझे मित्रवर्य राजदीपजी, उत्तम असे हिंदी समालोचक. सहर्ष स्वागत त्यांचं समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद स्वप्निल. स्वागत है सभी दर्शकों का और खिलाड़ियों का. बीपीएल का ये 6वां दिन और जो लोग आईपीएल में रुचि रखते हैं उन्हें मैं बता दूं कि 12 बजे आईपीएल ऑक्शन भी शुरू होने वाला है, तो उसकी भी थोड़ी थोड़ी माहिती हम बीच में बताएंगे. काफी मजा आता है आईपीएल ऑक्शन देखने में. जिस तरह से हमारे बीपीएल का ऑक्शन हुआ था उसी तरह से इस बार लेग स्टंप पर गेंद 4 में तब्दील किया उसे अक्षय ने. एक 120 रन. फिर एक बार उसी अंदाज में हवा में गेंद और बाउंड्री बचाना चाहते थे विनोद. एमएस बॉलबास्टर के सभी बल्लेबाजों ने एक सम्मानजनक स्कोर हासिल किया है. जिस तरह से बल्लेबाजी हो रही है इस बार भी घुमाना चाहते थे, समझ नहीं पाए. सतीश काके थे फील्डर. इस बार पहले ही चहलकदमी कर ली थी सुशील ने और उसका सही जवाब देते हुए ऋषि लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन. आखिरी गेंद आनाशीष 124 रन बोर्ड पर लगे. इस बार फुल टॉस गेंद नो मैंस लैंड में जाएगी. 128 रन, 129 रन टू विन फॉर नरसिम्हा. एक तगड़ा मुकाबला होने की संभावना. जिस तरह से बल्लेबाजी है नरसिम्हा के खेमे में. स्कोर चाहे कितना भी हो, कोई स्कोर यहां पर सेफ नहीं माना जाता. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं सभी बल्लेबाज.
आज ओपनर के रूप में इस्तेमाल किया था बीएस बॉल एमएस बॉलबस्टर ने करण का, और उसका पूरा फायदा उठाते हुए उन्होंने 57 रन जड़ दिए मात्र 20 गेंदों का सामना करके। नरसिम्हा के ओपनर बल्लेबाज सचिन और उनका साथ देने आए हैं इस बार रवि। 129 रनों का लक्ष्य। एक तूफानी अंदाज में शुरुआत की जरूरत नरसिम्हा को। अपना पिछला मुकाबला हार कर आए हैं इस बार नरसिम्हा। विजयी ट्रैक पर वापस आना होगा। काफी एक्सपेरिमेंट कर रहे हैं एमएस बॉलबस्टर अपनी टीम में। कल जॉन को मौका मिला था ओपनिंग करने का, इस बार करण, जो कि हार्दिक पांड्या के नाम से जाने जाते हैं बुल्डाना में, उन्हीं की तरह ऑलराउंडर गेंदबाजी और बल्लेबाजी। पूरे टूर्नामेंट में सबसे मजबूत टीम आकाश 11, जो कि कोई रिस्क नहीं ले रहे। एज इट इज वही बल्लेबाज वही गेंदबाज और भरपूर परफॉर्मेंस। एक 129 रनों के लक्ष्य का पीछा करने उतरी है नरसिम्हा। गेंद चंदू पटेल के हाथों में, उनका सामना करेंगे सचिन।
पहली गेंद फील्डिंग का मौका था, आदि थे मगर मिस फील्डिंग और इसी के चलते 2 रन। युवा खिलाड़ी है आदि और ऐसी गलतियां नहीं होनी चाहिए। युवा खिलाड़ियों द्वारा जिस तरह से फील्डिंग हुई थी, आसान सी फील्डिंग थी। फिर एक बार चंदू पाटिल उनका सामना करेंगे। सचिन इस बार काफी अच्छी गेंद, जड़ में गेंद, रनआउट का मौका जरूर था मगर डायरेक्ट हिट नहीं लगी। और इस बार रवि सामना करेंगे। और अब लगभग सभी टीमों के खिलाड़ियों ने 50 रन, किसी ना किसी एक खिलाड़ी ने 50 रन पूरे करिए। कोई ऐसी टीम नहीं जिसके कोई खिलाड़ी ने 50 नहीं लगाए हो इस ग्राउंड पर। पहली ही गेंद उसे रिवर्स स्वीप खेलना चाहते थे रवि। इस बार लेग स्टंप पर गेंद, कैच का मौका मगर नो मैंस लैंड में जाकर गिरी है गेंद। जब तक फील्डर आते हुए फील्ड करते, 2 रन आसानी से पूरे करते हुए दोनों ही खिलाड़ी। तगड़ी गेंदबाजी, अभी तक हाथ खोलने का कोई मौका नहीं किसी बल्लेबाज को दिया। चंदू पाटिल ने जिस तरह से 30 यार्ड सर्कल में गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक कोई बाउंड्री नहीं दी। काबिले तारीफ गेंदबाजी। इस बार भी बिंदी गेंद, एक गेंद आना शेष अभी इस ओवर की। इस बार फुल टॉस गेंद, 6 रनों में तब्दील करते हुए उसे रवि। एक ओवर के बाद 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर।
इस बार अभी आए हैं गेंदबाजी के लिए। इस बार विष्णु, रनआउट का मौका जरूर था मगर गलत थ्रो। इस बार और पिच गेंद, हवा में गेंद, जॉन है वहां पर। उल्टी क्या जरूर थी मगर पहुंच सकते थे जॉन। 2 रन। बॉल टाकताना नाही बोलत। इस बार रिवर्स स्वीप का प्रयास, रनआउट का भी मौका और लगातार दूसरी बार रिवर्स स्वीप का प्रयास असफल। चतुर गेंदबाजी अभी द्वारा, जिस तरह से उन्होंने देख लिया था रवि को। इस बार फिर एक रिवर्स स्वीप का प्रयास, फिर असफल। इस बार पैरों से आकर टकराई गेंद, बल्ले का और बॉल का कोई संपर्क नहीं। लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। अच्छी गेंदबाजी, जिस तरह से गेंदबाजी कर रहे चंदू पाटिल, और अभी 38 सर्कल में 38 सर्कल का कोई फायदा उठाने नहीं दिया अभी तक नरसिम्हा के दोनों ही ओपनर बल्लेबाजों को। बांधे रखा है, जकड़े रखा है अभी तक। इस बार भी अच्छी गेंद, गोपाल है वहां पर फील्डर, थोड़ी सी मिसफील्ड मगर उसका कोई फायदा नहीं उठा पाए। इसी बीच ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद 17 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी कही जाएगी इसे बॉल बास्टर द्वारा, जिस तरह से 38 सर्कल में मात्र 17 रन दिए 2 ओवर में। फिर एक बार चंदू पटेल अपने कोटे का दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आए। इस बार हवा में गेंद और आसान सा कैच छूटा हुआ मिड ऑन के खिलाड़ी द्वारा। काफी देर हवा में थी गेंद मगर एक ही रन लिया।
मयूर थे फील्डर। इस बार कट, मगर अच्छी फील्डिंग वहां पर विष्णु द्वारा। थोड़ा सा आजू बाजू में होता अगर बॉल तो निश्चित रूप से 4 रन के लिए जाती है, मगर सीधे जाकर विष्णु के हाथों में। इस बार भी मिड ऑन की दिशा में, मगर इस बार अच्छी कैच। जो आसान कैच थी उसे छोड़ दिया था मयूर ने, और ये हार्ड कैच थी उसे लपक लिया। और रवि अपने जीवदान का कोई फायदा नहीं उठा पाए। जबरदस्त शुरुआत कही जाएगी इसे बॉल बास्टर के लिए। जिस तरह से उन्होंने 30 यार्ड सर्कल में मात्र 17 रन दिए थे और पहला झटका भी देते हुए नरसिम्हा को। और कप्तान ऋषि फिर एक बार चंदू पाटिल सामना करेंगे सचिन। इस बार लोअर फुल टॉस और 2 माइंड हो गए थे अभी। 4 रन। काफी देर के बाद ये चौका आया सचिन के बल्ले से। इस बार फुल टॉस गेंद, टाइम नहीं कर पाए सचिन। इस बार फील्डर मौजूद, एक ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज। नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। अब पहली बॉल का सामना करेंगे ऋषि, वो भी फ्री हिट। ये काफी अच्छा एडवांटेज ऋषि के लिए। एक तोहफा मिला है ऋषि को, पहली बॉल और वो भी फ्री हिट, तो अपने हाथ खोलने का पूरा मौका। और पहली गेंद हवा में खड़ी। जॉन और करण थे वहां पर। 3 रन। अगर कैच भी हो जाती तो विकेट नहीं होती, मगर रन जरूर बचते। तीन रनों के साथ अपना खाता खोलते हुए ऋषि। इस बार और पेज गेंद गैप में, 1 बाउंस 4। तीन ओवर के बाद 32 रन, 32 रन आफ्टर 3 ओवर, लॉस ऑफ 1 विकेट।
आज मैच को बनाना होगा ऋषि को। एक सौ 129 रनों का टारगेट नरसिम्हा के सामने। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली परेशानी होती है कप्तान को और फील्डरों को जब लेफ्टी बैट्समैन क्रीज पर मौजूद होता है। अभी है गेंदबाज ऋषि के सामने एक युवा गेंदबाज। स्लिप लगाई है ऋषि के लिए। इस बार शॉर्ट पिच गेंद, फ्लैट 6। पहली गेंद पर छक्का और बड़ी ओवर आने की संभावना यहां पर। मेरे साथी दोस्त मनोज बेराड़ बता रहे हैं कि शायद ये बड़ी ओवर हो सकती है नरसिम्हा के लिए। जब पहली गेंद पर छक्का लगता है तो आसान नहीं होता, हर कोई बाबा सैयद नहीं होता कि पहली गेंद पर छक्का लगने के बाद लगातार 5 बिंदी गेंदें फेंके, उसमें भी 2 विकेट। इस बार डबल छक्का। लगातार 2 गेंदें और 2 छक्के। मनोज बैराड़ की भविष्यवाणी सही साबित होती हुई, बड़ी ओवर कह रहे थे। दो गेंदें 2 छक्के और अब प्रेशर पूरी तरह से अभी पर। युवा गेंदबाज है, अभी बार बार इस सिचुएशन का सामना करना पड़ रहा है इस युवा गेंदबाज को। इस बार भी मारना चाहते थे, बीट हुए। दो छक्कों के बाद अच्छी वापसी अभी द्वारा। आसान काम नहीं होता ऋषि जैसे धाकड़ बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना। इस बार ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, अंपायर को हाथ खोलने का मौका। इसी एक अतिरिक्त रन के साथ रन संख्या जा पहुंची 45 रन, जबकि चौथी ओवर का खेल जारी है। इस बार बीट करने में कामयाब। 2 छक्कों के बाद अच्छी वापसी अभी द्वारा। लगातार ऑफ स्टंप पर रख रहे गेंदों को। स्लॉट मध्ये चेंडू होता ऋषी यांच्या, सुंदर असं प्रत्युत्तर त्याला, षटकार सीमारेषे पार। आकर्षक
भूमिका पार पाडतात या ठिकाणी ऋषी. सुंदर अशी फलंदाजी. धाव संख्या पुढे सरसावते. 51 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 19 धावा कुठून काढल्यात दोन्ही फलंदाजानं या षटकामध्ये. परत एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा हा चेंडू खेळून काढलाय त्याला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. 1 धाव. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 52 धावा, 1 गडी बाद. मनोरंजन होतंय या ठिकाणी प्रेक्षकांचं. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर सुरू करावा. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय अक्षय जाधव यांनी. सामना करतील ऋषिकेश. सुंदर असं मिश्रण केलंय अक्षय यांनी. चेंडू जातोय निर्धाव. वळण घेतलंय चेंडूने. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी अक्षय यांच्याकडनं. स्लॉट मध्ये चेंडू ऋषी यांच्या आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. ऋषी ऑन फायर. आक्रमक पवित्रा धारण केलाय ऋषिकेश यांनी. परत एकदा ऑन स्ट्राईक असतील ऋषी. या ठिकाणी अतिरिक्त धाव. वाईट बॉल. धाव संख्या पुढे सरसावते 59 धावा. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. चोख प्रत्युत्तर या ठिकाणी. बाकीच्या खेळाडूंना विनंती असेल मैदानाच्या बाहेर यायचंय. एक विनंती असेल.
बाकीच्या खेळाडूंना विनंती असेल मैदानाच्या बाहेर व्हायचंय. अच्छी खबर है, उठकर खड़े हो गए सुशील। और सभी खिलाड़ियों से मैं रिक्वेस्ट करता हूं कि जल्द से जल्द ग्राउंड के बाहर आ जाए। एक्स्ट्रा जो काळजी भाऊ प्लेयर है, फिक्र हो रही थी सुशील की, फिक्र करना वाजबी है, मगर बाहर आ जाए। इससे पहले की ओवर में भी सुशील को बल्ला लगते लगते बचे थे। या ठिकाणी अतिरिक्त नो बॉल, धाव संख्या पुढे सरसावेल. धाव संख्या पोहोचली आहे 63 धावा, 64 धावा. तेहतीस चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता.
काय सुंदर मिश्रण केलं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये अक्षय यांनी. चेंडू जातोय निर्धाव. परत एकदा यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सुसज्ज असे सुशील. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू जातोय मैदानाबाहेर. उत्तुंग असा षटकार सीमा रेषेपार. 110 मीटरचा हा चेंडू. काय षटकार होता उत्तुंग असा ऋषी यांचा. या ठिकाणी उंचीचा पराक्रम मोडलाय ऋषी यांनी. अव्वल क्रमांकावर गेले षटकाराच्या यादीमध्ये ऋषी. हा षटकार परत एकदा कडक प्रहार केला होता त्या चेंडूवरती आणि चेंडू जातोय. एक धाव. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण गोपाल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 71 धावा. एक गडी बाद. 30 चेंडू 58 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी नरसिंहा 11 या संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय करण यांनी. ऑन स्ट्राईक असतील ऋषी. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. मिश्रण केलं होतं आपल्या गतीमध्ये. परत एकदा ऑन स्ट्राईक असतील ऋषी. सामना करतील करण यांचा. शॉर्ट पिच चेंडू होता. मिश्रण केलं होतं त्यामध्ये आणि या ठिकाणी मात्र चुकलेत झेल घेण्यामध्ये करण. झेल झाला असता तर अप्रतिम झेल झाला असता या स्पर्धेचा BPL 2022. मात्र चुकले. या ठिकाणी जीवनदान ऋषी यांना. ऑन स्ट्राईक असतील सचिन चिम. सामना करतील करण यांचा.
शॉर्ट पिच हा चेंडू चोख प्रत्युत्तर या ठिकाणी सचिन चिम यांच्याकडनं सीमा रेषे पार षटकार. धावसंख्या पुढे सरसावते 78 धावा, एक गडी बाद. 27 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी नरसिंहा 11 या संघाला. परत एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. चोख प्रत्युत्तर मिळतंय गोलंदाजीला. चेंडू जातो सीमारेषे पार चौकार. धाव फलक पुढे सरसावतय 82 धावा, एक गडी बाद. हलक्या हातानं खेळून काढला होता परंतु त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण. विष्णू गोलांडे बुलढाण्याचा हा खेळाडू. क्षेत्ररक्षण चुकीचं या ठिकाणी आणि त्याचा मोबदला मिळाला नरसिंहा 11 या संघाला. ऑन स्ट्राईक असतील सचिन. परत एकदा हलक्या हातानं खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूर. केवळ आणि केवळ एक धाव. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक मयूर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 85 धावा, एक गडी बाद. 24 चेंडू 44 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी नरसिंहा 11 संघाला. 24 चेंडू 44 धावा. सुंदर असा सामना रंगतो या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेमध्ये. MS बॉल बस्टर वर्सेस नरसिंहा 11. या ठिकाणी गोलंदाजीचा भार स्वीकारलाय डावखुरे गोलंदाज आदित्य. बुलढाण्याचा हा खेळाडू प्रतिनिधित्व करतोय MS बॉल बॉस्टर संघाचं. ऑन स्ट्राईक असतील सचिन चिम. सामना करतील आदित्यांचा. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता खेळून काढला त्याला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केवळ आणि केवळ एक धाव. ऑन स्ट्राईक असतील ऋषी. सामना करतील आदित्य यांचा. शॉर्ट पिच चेंडू चोख प्रत्युत्तर ऋषी यांच्याकडनं.
सीमा रेषे पार उत्तुंग असा षटकार. आकर्षक पवित्र या ठिकाणी पवित्रा धारण केलाय आक्रमक. सुंदर अशी फलंदाजी ऋषी यांच्याकडनं पाहायला मिळते प्रेक्षकांना. BPL 2022 92 धावा, 1 गडी बाद. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, एक टप्पा चौकार, चोख प्रत्युत्तर. काय फलंदाजी होते या ठिकाणी ऋषी यांच्याकडनं. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी. ऋषी यांचं अर्धशतक पूर्ण. केवळ 18 चेंडू मध्ये या ठिकाणी ऋषी यांनी 50 धावा काढल्यात. खूप खूप अभिनंदन ऋषी यांचं. BPL 2022 या स्पर्धेमध्ये ऋषी पवार. धाव संख्या पोहोचलीये 96 धावा, 1 गडी बाद. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. विष्णू गोलांडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चांगली भूमिका पार पाडली या ठिकाणी. 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. मिश्रण केलं होतं चेंडूमध्ये. हलक्या हाताने खेळून काढलाय ऋषी यांनी. ऑन साइडला केवळ आणि केवळ 1 धाव. 19 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी नरसिंहा 11 संघाला. 19 चेंडू. परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. कडक प्रहार केला त्या ठिकाणी, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. केवळ आणि केवळ 1 धाव. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 98 धावा, 1 गडी बाद. 18 चेंडू, 31 धावा. काय सामना रंगतोय. सुंदर असं मनोरंजन होतंय प्रेक्षकांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य. चुरशीचा सामना पाहायला मिळणार. ऑन स्ट्राईक असतील सचिन. यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारलाय करण. सामना करतील सचिन चिम. सुंदर असा चेंडू त्या ठिकाणी मिश्रण केलं होतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धाव फलक पुढे सरसावते.
100 धावा, एक गडी बाद. परत एकदा ऑन स्ट्राईक असतील सचिन, सामना करतील करण यांचा. त्याच दिशेने गोलंदाजी परत एकदा, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. गोपाल केवळ आणि केवळ एक धाव. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील ऋषी, सामना करतील करण यांचा. शॉर्ट पिच चेंडू, अशा प्रकारच्या गोलंदाजीला चोख प्रत्युत्तर देतात ऋषी. चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. धाव संख्या पुढे सरसावते, 107 धावा, एक गडी बाद. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू, कडक प्रहार होता. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धावफलक पुढे सरसावतय, 111 धावा, एक गडी बाद. ऋषी ऑन फायर, परत एकदा स्ट्राईकला असतील, सामना करतील करण यांचा. परत एकदा लोअर फुलटोच्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर, सीमारेषे पार, चौकार. काय आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते ऋषी यांच्या फळीमधनं. मनोरंजन होते बीपीएल 2022 या स्पर्धेमध्ये. बुलढाण्याचा हा खेळाडू मैदान गाजवतोय, ऋषी पवार. धाव संख्या पोहोचलीये 115 धावा, एक गडी बाद. तेरा चेंडू 14 धावा. काय सामना ओढून काढला ऋषी यांनी, सुंदर फटकेबाजी. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू, खूपच उंच 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 आणि षटकार. काय सुंदर फटका. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 121 धावा, एक गडी बाद. 12 चेंडू 8 धावा. सामन्याचं पारड जणू काही जड करून टाकलं ऋषी पवार यांनी. नरसिम्हा 11, सुंदर अशी फटकेबाजी ऋषी यांच्याकडनं. और आईपीएल का ऑक्शन शुरू हो चुका है. पहली बोली लग रही है शिखर धवन पर. 8 करोड़ 25 लाख तक चले गए शिखर धवन. पंजाब किंग्स के लिए गए शिखर धवन 8 करोड़ 25 लाख में. इस बार विष्णु गोलांडे एक जुआ खेला है कप्तान ने विष्णु गोलांडे पर. इस बार नो बॉल.
और हम बात कर रहे थे आईपीएल की, तो शिखर धवन ओपनर बल्लेबाज किंग 11 पंजाब के लिए खेलते हुए नजर आएंगे आपको। इस बार और पिच गेंद और कैच का मौका था, आसान सा कैच छटक गया मयूर के हाथों से। और अब मात्र 6 रनों की जरूरत नरसिम्हा 11 को जीत के लिए। और नरसिम्हा 11 की जीत के हीरो ऋषि पवार अभी भी क्रीज पर मौजूद। और 6 के साथ यहां पर जीत दिलाते हुए अपनी टीम को। और अब दूसरी बोली लग रही है आर अश्विन पर। आणि सामनावीराचा मान पटकवलाय परत एकदा ऋषिकेश पवार। विनंती असेल किशोरदादा पाटील यांना सामनावीराचं